हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्डचा 10th मॅथ्सचा 10th लेसन आहे इक्वेशन, तो पाहणार आहोत. पहा, इक्वेशन हा लेसन शिकण्याआधी आपण इक्वेशन म्हणजे काय हे पाहायचं आहे. बघा, पहा, इक्वेशन म्हणजे काय हे पाहण्याआधी आपण थोडंसं एक एक्सप्लेन करते मी तुम्हाला समजण्यासाठी. माझी ड्रॉइंग चांगली नाही, पण मी इथे एक वेटिंग स्केल काढलेला आहे, तराजू काढलेला आहे. समजून घ्या, हा तराजू आहे. माझी ड्रॉइंग अजिबात चांगली नाहीये, तुम्हाला समजण्यासाठी मी काढलेला आहे. बघा, आपण जातो किराणा सामान घेण्यासाठी किंवा काही वस्तू घेण्यासाठी, तेव्हा त्याच्याकडे वेटिंग स्केल असतो. एका साईडला तो वेट टाकतो आणि त्याच वजनाचं तुम्हाला साखर हवे, शुगर हवे, जॅगरी हवे, व्हीट हवे, राईस हवे, ते देतो. बरोबर आहे. म्हणजे तो काय करतो, हा बॅलन्स आहे, हा त्याचा जो असतो हा इक्वल करतो. इकडे सेम हे डिस्टन्स ठेवतो, नाही तर एक तराजू खाली येईल, एक वरती जाईल. बरोबर आहे. सेम आपलं इक्वेशन पण असंच आहे. आता बघा, तुम्ही काय केलं की 1 किलो तुम्हाला इथे वजन टाकलेलं आहे, 1 kg. 1 kg तुम्ही समजा पोटॅटो घेतलेत. बरोबर. म्हणजे ही लेफ्ट हँड साइड आणि ही आहे राईट हँड साइड. तर हे इक्वल कधी होतील, जेव्हा 1 किलो वजनाचे पोटॅटो किंवा बटाटे ह्याच्यामध्ये येतील, ह्या पॉटमध्ये, तेव्हाच ह्या दोन्ही बाजू इक्वल होतील. बरोबर आहे. 1 किलो 2 किलो असेल इकडे वजन, तर इथे सुद्धा तुम्हाला पोटॅटो अजून ऍड करायला लागतील. असंच आपल्या इक्वेशनचं आहे. इफ देअर आर इक्वल वेट ऑन बोथ साइड ऑफ पॅन ऑफ वेटिंग स्केल, द स्केल इज बॅलन्स. जेव्हा दोन साइडला इक्वल वेट असतं तेव्हाच ही स्केल बॅलन्स होते. तसंच आपल्या इक्वेशनचं आहे, सर्च अ बॅलन्स स्केल लाईक अन इक्वेशन. म्हणजे आपल्या इक्वेशन इथे जो काटा आहे त्याच्याऐवजी आपल्या इथे इज इक्वल टू साइन असतं. इज इक्वल टू साइनच्या दोन्हीही बाजूला सेम जेव्हा व्हॅल्यू असेल, मग इथे 15 आहे आणि इथे आहे 18 - 3. आता 18 - 3 म्हणजे सुद्धा किती, तर 15. म्हणजे हे इक्वेशन बॅलन्स आहे, दोन्ही साइडला सेम व्हॅल्यू आहे. लाईक वेटिंग स्केल. वेटिंग स्केल सारखंच आपलं इक्वेशन आहे. चला पहा, जसं आपण बघितलं की इथे 1 kg एका पॉटमध्ये टाकलं आणि इकडे 1 kg पोटॅटो टाकले, तर इथे परत आपण 1 kg ऍड केलं आणि इकडे, तर हे बॅलन्स होईल का, नाही. तर इकडे सुद्धा 1 kg ऍड करायला लागेल, तेव्हा बॅलन्स होईल. किंवा ह्याच्यातून एकूण टोटल आता 3 kg टाकलं मी इथे, आणि इथे सुद्धा 3 kg पोटॅटो टाकले, तर ह्या 3 kg मधून 3 kg 1 kg चे 3 वजन आहेत, तर मी एक वजन इथलं काढलं, तर इथले सुद्धा 1 kg पोटॅटो मला मायनस करायला लागतील, तेव्हा ते बॅलन्स होईल. तसंच इक्वेशनचं पण आहे. इक्वेशनच्या दोन्ही साइडला एक एक्झाम्पल बघा, मी दाखवते. जसं आपण ह्याचं बघितलं तसंच आता समजा हे इक्वेशन आहे, x - 3 = 17. तर या इक्वेशनच्या दोन्ही साइडला एखादी व्हॅल्यू ऍड केली तर इक्वेशनची किंमत बदलत नाही. पण आणि एखादी व्हॅल्यू सबट्रॅक्ट केली तरी सुद्धा इक्वेशनची किंमत बदलत नाही. इथे बघा, एक्स ची किंमत काढण्यासाठी आपल्याला -3 आहेत हे म्हणजे आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया. x - 3 + 3 17 + 3, दोन्ही साइडला आपण 3 ऍड केले, इक्वेशनची किंमत बदलत नाही. जसं आपण इथे बघितलं वेटिंग स्केलच्या इथे की दोन्ही ऍड केले, दोन्ही तर चेंज होत नाही. तसंच इक्वेशनच्या दोन्ही साइडला काही ऍड केलं, काही सबट्रॅक्ट केलं, काही मल्टिप्लाय केलं, किंवा काही म्हणजे एकच नंबर जो इकडे आहे तोच इकडे त्यांनी डिवाइड केलं तरी इक्वेशनची किंमत बदलत नाही. मग हे करायचे ऑपरेशन कोणते, हे कसं ठरवायचं, तर बघा, आता इथे मला एक्स ची किंमत काढायची आहे, तर x - 3 आहे. मग x ची किंमत काढण्यासाठी हा -3 इथून गेला पाहिजे. मग हा -3 इथून जाण्यासाठी मी काय करणार, तर ह्याच्यामध्ये +3 ऍड करणार. -3 आहे ना, म्हणून -3 + 3 0 येईल, म्हणून आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार. आता समजा असं इक्वेशन आहे की a + 4 = 8 असं आहे. मग इथे काय करणार, a फक्त हा राहिला पाहिजे, हा 4 जायला पाहिजे, हा पॉझिटिव्ह ऍडिंग आहे 4, मग इथे सबट्रॅक्ट 4 करायचं. ह्याच्या अपोजिट हे करायचं. म्हणजे बघा, a + 4 सबट्रॅक्ट 4 म्हणजे हे 0 येईल. किंवा जेव्हा इथे मल्टिप्लिकेशन असेल तेव्हा आपण त्याचं डिव्हिजन करायची, आणि डिव्हिजन असेल तेव्हा मल्टिप्लिकेशन, म्हणजे समजा हे असं असेल 5k / 5 = 5k = 55. मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर, 5 ने मल्टिप्लाय आहे. मग जेव्हा 5 ने मल्टिप्लाय असेल तेव्हा 5 ने डिवाइड करायचं. कोणतं ऑपरेशन करायचं कधी हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे इथे 5 जाईल, फक्त k राहील.
व्हेरिएबल आहे हा फक्त इथे राहिला पाहिजे असं बघायचं आहे. आणि जेव्हा डिवाइड असेल अशी असेल हे आपण हे अशी असेल तेव्हा आपण मल्टिप्लाय, तर डिवाइड आहे ना 2, मग 2 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे हा जाईल आणि पी राहील. फक्त व्हेरिएबल या साईडला राहील इक्वेशनच्या, असे ऑपरेशन करायचे आहे. दोन्ही बाजूला इज इक्वल टू साइनच्या दोन्ही बाजूला सेम व्हॅल्यू असली पाहिजे, त्यालाच आपण म्हणतो इक्वेशन. म्हणजे बघा इथे एक एक्झाम्पल दिलंय 7 - 5 मल्टिप्लाय बाय 3. याचा आन्सर किती येणार आहे 15 इज इक्वल टू 15. इक्वेशनच्या दोन्हीही बाजूला सेम व्हॅल्यू असली पाहिजे तरच ते इक्वेशन आहे. इज इक्वल टू 15 इज इक्वल टू 50 हे आपलं आहे इक्वेशन. म्हणजे इक्वेशनच्या दोन्हीही बाजूला सेम हे असले पाहिजे, व्हॅल्यू सेम असली पाहिजे. पहा आपण आता पुढे पुढे बघणार आहोत इक्वेशन बद्दल. त्याच्या आधी तुम्हाला एक 26 प्रॅक्टिस सेट दिलेला आहे. डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन आर गिवन इन 2 rows बिलो. फाइंड आउट द नंबर ऑफ ईच इन ईच ऑपरेशन अँड मेक इक्वेशन. काही आपल्याला ऑपरेशन दिलेले आहेत ते आपण पाहायचे आहेत आणि त्याची इक्वेशन म्हणजे दोन जे सेम आहेत त्याचं इक्वेशन बनवायचं आहे. पहा हे काही ऑपरेशन दिलेले आहेत. आधी आपण काय करायची यांची व्हॅल्यू काढून घ्यायची. बघा 16 डिवाइड बाय 2 8, 5 मल्टिप्लाय बाय 2 10, 9 प्लस 4 30, 72 मल्टिप्लाय बाय 3 24, 4 प्लस 5 9, 8 मल्टिप्लाय बाय 3 24, 19 मायनस 10 9 आणि 10 मायनस 2 8, 37 मायनस 27 10 आणि 6 प्लस 3 30. मी मगाशीच सांगितलं इक्वेशन म्हणजे दोन्ही बाजूला सेम व्हॅल्यू असली पाहिजे. मग आता ह्या आन्सर ज्यांचे सेम आहेत कोणते कोणते आहेत बघा. सगळ्यात पहिलं हा, मग हे झालं आपलं पहिलं इक्वेशन 16 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 10 मायनस 2. हे फर्स्ट इक्वेशन झालं. सेकंड बघा 10 कुठे आहे इथे, हा बघा 10 हा इथे आहे एक 10, म्हणून 5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 10 मल्टिप्लाय बाय 2. थर्ड बघा 13 आहे का, इथे एक 13 आहे पहा. 9 प्लस 4 इज इक्वल टू 6 प्लस 7. हे झालं थर्ड इक्वेशन. आता बघा 24 72 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय बाय 3. आणि आता लास्ट राहिलं 9 4 प्लस 5 इज इक्वल टू 19 मायनस 10. हे आपण 5 इक्वेशन तयार केले. समजतं इक्वेशन म्हणजे इज इक्वल टू साइनच्या दोन्हीही बाजूला आपल्याला सेम व्हॅल्यू असली पाहिजे तरच ते इक्वेशन आहे. इज इक्वल टू साइनच्या दोन्ही बाजूला सेम व्हॅल्यू पाहिजे तेच ते इक्वेशन होतं. पुढे बघूया आपण काही वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत त्याच्याविषयी बघूया आपण. पहा इथे तुम्हाला एक बुक मध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे. इन अ पिक्चर अबाउट द डिस्टन्स बिटवीन द शॉप अँड स्कूल इज सीन टू बी 30 मीटर. म्हणजे आपल्याला इथे डिस्टन्स दिलेलं आहे हाऊस अँड स्कूल म्हणजे हाऊस टू स्कूल आन्सर डिस्टन्स आहे 300 मीटर बरोबर. म्हणजे समजा एखादी व्यक्ती त्याच्या घराकडून शाळेकडे निघाली तर तिला किती अंतर जायला लागणार 300 मीटर. आणि घराकडून शॉप पर्यंत अंतर किती आहे तर हे अंतर आहे 190 मीटर. आणि तुम्हाला विचारलंय की व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन स्कूल अँड शॉप. स्कूल आणि शॉप मध्ये डिस्टन्स किती आहे. आता हे आपण इक्वेशन तयार करायचं आहे. काय करायचं आपण की हे डिस्टन्स स्कूल आणि शॉप मधलं आपण एक्स घ्यायचं आहे. आपण स्कूल आणि शॉप मध्ये काहीच डिस्टन्स आपल्याला माहित नाही ना, म्हणून हे डिस्टन्स आपण एक्स मीटर म्हणूया बरोबर. एक्स मीटर आपल्याला माहित नाही. मग आपण काय करणार बघा, हा एक्स मीटर प्लस 190 मीटर इज इक्वल टू 300 मीटर. म्हणजे बघा एक्स प्लस 190 इज इक्वल टू 300 बरोबर. म्हणजे स्कूल ते शॉप पहा स्कूल टू शॉप हे डिस्टन्स आपण एक्स मीटर घेतलेलं आहे आणि शॉप टू हाऊस 190 आणि स्कूल टू हाऊस 300 मीटर आहे. म्हणून हे दोन डिस्टन्सची आपण जेव्हा ऍडिशन केली तेव्हा आपल्याला हे टोटल डिस्टन्स मिळेल ना. म्हणून मी हे इक्वेशन केलं एक्स प्लस 190 इज इक्वल टू 300. आपण इक्वेशन तयार केलेलं आहे. पहा काय एक्स प्लस 190 इज इक्वल टू 300.
आता एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर एक्स ची व्हॅल्यू कशी काढणार आपण बघा. आपण काय करणार आहोत इथे, काय करणार इथे बघा, 70 इथे डिस्टन्स येईल आपलं, पण आपण काय करणार इथे सबस्ट्रॅक्टिंग बोथ साइड बाय 190. आपण दोन्ही साइड मधून जर 190 वजा केले तर आपल्याला इथे व्हॅल्यू येणार आहे. बघा इथे बुक मध्ये लिहिलंय की x इज इक्वल टू 70 घेतले तर आपला आन्सर येईल का, तर 70 प्लस 190 आन्सर किती येणार आहे आपलं 260. मग हे 300 आहे का, मग 17 हे येणार नाही. मग x ची किंमत आपली येणार आहे 110. सध्या आपल्याला किंमत काढायची नाही, फक्त इक्वेशनच तुम्हाला बघायचं आहे की अशा पद्धतीने हे आपण इक्वेशन तयार केलेलं आहे. आता हे इक्वेशन सॉल्व्ह सुद्धा करायचे आहेत, पुढे तुम्हाला सॉल्व्ह सुद्धा करून दिलेले आहेत. इथे सॉल्व्ह करताना तुम्ही काय करणार आहात, तर बघा आता तुम्हाला इथे फक्त एक्स ची किंमत काढायची आहे बरोबर. इथे 190 आहेत, एक्स प्लस 190, म्हणून आपण काय करणार 190 काढून टाकायचे आहेत, फक्त एक्स ठेवायचं आहे इथे आपल्याला. मग आपण काय करणार सबस्ट्रॅक्टिंग 190 फ्रॉम बोथ साइड. इक्वेशनच्या दोन्ही साइड मधून एखादी आपण व्हॅल्यू मायनस केली, प्लस केली किंवा डिवाइड केली, मल्टिप्लाय केली तर त्याची किंमत बदलत नाही. म्हणून एक्स प्लस 190 मायनस 190 इज इक्वल टू 300 मायनस 190. म्हणजे 190 झिरो, इथे फक्त एक्स राहिले आणि 300 मायनस 190 आन्सर आलं 108 मीटर. म्हणजे स्कूल टू शॉपचा आपला आन्सर आहे 110 मीटर. बघा 110 प्लस 190 300 मीटर. अशा पद्धतीने आपण आन्सर काढलेला आहे. पुढे काही अजून एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेले आहेत, ते मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे आणि मग नंतर प्रॅक्टिस सेट 27 सॉल्व्ह करूया. पहा बुक मध्ये तुम्हाला आता एक एक्झाम्पल दिलेला आहे. इथे आपण जो वेट असतो ना, वेट करायचं आपल्याला, हा तराजू आपण त्याला म्हणतो. बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे, टीचरने एक कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. हाऊ कॅन वी फाइंड अ वेट ऑफ गव्वा इन टर्म्स ऑफ बोर. बोरं आणि गव्वा दिलेला आहे. बघा एका साइडला मी तुम्हाला याच्यावरती काढून दाखवते ही फिगर. माझे एवढं ड्रॉइंग चांगलं नाही, समजून घ्या तुम्ही. हा आपण तराजू काढलेला आहे. हा एका साइडला इथे गव्वा ठेवलेला आहे आणि 3 बोरं ठेवलेली आहेत बघा, आणि इथे 7 बोरं आहेत बरोबर. आता तुम्हाला एक गव्वा म्हणजे किती बोरं हे काढायचं आहे. तर तुम्ही कसं काढणार एक गव्वा. आता बघा 3 बोरं आहेत, मग मी इकडून 3 बोरं काढली, इकडची 3 बोरं काढली बरोबर. म्हणजे सुद्धा वेट जो आहे हा तराजू आपला वेट बॅलन्स हा इक्वलच राहणार आहे. इकडची पण 3 बोरं काढली, इकडची पण 3 बोरं काढली, म्हणून एक पेरू बरोबर किती आले 4 बोरं आली बरोबर. एक पेरू बरोबर 4 बोरं. वजन म्हणजे एका पेरूचं जितकं वजन आहे तितकंच 4 बोरांचं वजन आहे. कसं काढलं आपण, दोन्ही साइडून 3 मायनस केले. असंच इक्वेशन आता आपण याचं बघणार आहोत. बघा एक्स प्लस 3 इज इक्वल टू 7. आता काय करायचं सबस्ट्रॅक्टिंग 3 फ्रॉम बोथ साइड. 3 हे दोन्ही साइड मधून मायनस करायचे. एक्स प्लस 3 मायनस 3 इज इक्वल टू 7 मायनस 3 एक्स इज इक्वल टू 4. म्हणजे आपण एक गव्वा बरोबर 4 बोर काढले ना, ते आपण इक्वेशनच्या साह्याने काढलं. आणि मगाचं इक्वेशन सुद्धा आपण बघितलेलं आहे 190 सबट्रॅक्ट करायचे आहेत. आता बघा काही अजून तुम्हाला इक्वेशन्स दिलेले आहेत, सॉरी एक्झाम्पल दिलेले आहेत वर्ड प्रॉब्लेम, ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. बघा जास्मिन हॅज सम मनी, मदर गेव हर 7 रुपीज. जास्मिन हॅज सम मनी, मदर गेव हर 7 रुपीज. मग आता बघा जास्मिनकडे काही रुपये, तुम्हाला माहिती आहेत का काही. मग जे तुम्हाला माहित नसतं त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं असतं, त्याच्यासाठी तुम्ही एक्स किंवा वाय किंवा हे घ्यायचं आणि त्याला त्या लेटर जे आपण घेतो त्याला म्हणायचं व्हॅरिएबल. म्हणजे एक्स घेतलं, वाय घेता, हे काय आहेत व्हॅरिएबल, ह्याला म्हणायचं. द व्हॅल्यू ऑफ व्हॅरिएबल विच बॅलन्स ऑर सॅटिस्फाय द इक्वेशन इज कॉल्ड सोल्युशन ऑफ द इक्वेशन. To solve the equation, it is find the value of variable in the equation to find the solution of equation. म्हणजे इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणजे काय, तर ह्या व्हॅरिएबलची किंमत काढायची. समजते का. एक्स वाय हे काय घ्यायचे, जी गोष्ट आपल्याला माहित नाही त्याच्यासाठी आपण एक्स आणि वाय हे व्हॅरिएबल घ्यायचे आहेत. आता इथे एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं की जास्मिन हॅज सम मनी. जास्मिनकडे काही मनी आहेत. तुम्हाला माहिती आहे किती मनी आहेत ते
नाही माहिती. म्हणून त्याच्यासाठी तुम्ही एक्स किंवा वाय घ्यायचं. असं म्हणायचं लेट अस सपोज जास्मिन हॅज एक्स मनी किंवा वाय मनी. वाय हा आपण काय घेतलेला आहे किंवा एक्स रुपीज म्हटलेला आहे. वाय हा काय घेतलेला आहे आपण व्हेरिएबल घेतलेला आहे आणि याच व्हेरिएबलची किंमत काढायची म्हणजेच आपण इक्वेशनचं सोल्युशन काढतोय. इक्वेशनचं सोल्युशन जे काढतो ते म्हणजे आपण ह्या व्हेरिएबलची किंमत काढतो. पहा आता बघा पुढे काय सांगितलंय. मदर गेव हर 7 रुपीज. आईने तिच्याकडे किती आहेत वाय माहिती आहेत का आपल्याला नाही. तिच्याकडे किती रुपीज आहेत वाय. मदरने तिला किती दिले 7 रुपीज प्लस 7. हा जास्मिन नाऊ हॅज 10 रुपीज. तिच्याकडे एकूण किती रुपये झाले 10 रुपीज. हाऊ मच डिड शी हॅव टू स्टार्ट म्हणजे आता वाय काढायचा आहे. हा वाय हा व्हेरिएबल घेतलेला आहे. या वाय ची किंमत काढायची म्हणजेच आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करून जे सोल्युशन काढणार आहोत ते म्हणजेच या वाय ची किंमत आहे. पहा आपण आता काय करायचं. आता आपण काय करायचं सबस्ट्रॅक्ट 7 फ्रॉम बोथ साइड. 7च का सबस्ट्रॅक्ट करायचे कारण एका साइडला फक्त वाय हा ठेवायचा आहे. 7 पूर्णपणे काढून टाकायचा आहे म्हणून. आणि इक्वेशनच्या दोन्ही साइडहून मगाशी सांगितल्याप्रमाणे इक्वेशनच्या दोन्ही साइड मधून एक व्हॅल्यू मायनस केली प्लस केली किंवा मल्टिप्लाय केली डिवाइड केली तरी इक्वेशनची किंमत बदलत नाही. सेम व्हॅल्यू पाहिजे. सबस्ट्रॅक्टिंग 7 फ्रॉम बोथ साइड y प्लस 7 मायनस 7 इज इक्वल टू 10 मायनस 7 y इज इक्वल टू 3. आन्सर किती आलेला आहे म्हणजे इथे 0 हे y प्लस 7 मायनस 7 0 आले म्हणजेच y इज इक्वल टू 3. जास्मिन हॅज 3 रुपीज. y इज इक्वल टू 3 म्हणजे जास्मिन हॅज 3 रुपीज ऍट द स्टार्ट. सेकंड एक्झाम्पल अजून एक तुम्हाला दिलेलं आहे पहा. देअर आर सम पेढाज इन द बॉक्स. सम पेढाज जिथे सम आलं माहित नाही लगेच आपण लेट द टोटल पहा इथे पूर्ण वाचूया. देअर आर सम पेढाज इन द बॉक्स. इफ सम चिल्ड्रन आर गिवन 2 पेढाज the pedas will be enough for 20 children. How many pedas are there in the box? म्हणून आपण म्हणूया पेढे किती आहेत बॉक्स मध्ये तेच आपण बघितले. लेट द टोटल नंबर आपल्याला माहित नाहीये ना सम म्हटलंय. देअर आर सम पेडाज इन द बॉक्स. लेट द टोटल नंबर ऑफ पेढा बी. पी घेऊया आपण. व्हेरिएबल पी घेतलं. आता बघा प्रत्येक मुलाला किती दिलेले. इफ सम चिल्ड्रन गिव्स 2 पेढाज म्हणजे काही पेढे आहेत बॉक्स मध्ये त्यातले प्रत्येक मुलाला 2-2 पेढे दिलेले आहेत. तर किती मुलांमध्ये पेढे पुरले 20 चिल्ड्रन्स. 20 चिल्ड्रन्सला पुरले. पी पेढे बघा पी डिवाइड बाय 2 म्हणजे जे काही पेढे आहेत त्याला 2 ने डिवाइड केलं तर ते किती जणांना पुरले 20 जणांना. म्हणून डिवाइड केलं. बघा आता मी तुम्हाला एक साधं एक्झाम्पल सांगते. बॉक्स मध्ये समजा 10 पेढे होते. आता इथे नाही एक ऍझ्युम करा 10 पेढे आहेत. पी नंबर हा 10 आहे. त्यातले 2-2 मी प्रत्येक मुलाला दिलेले आहेत. तर किती जणांना पेढे पुरले 5 जणांना. काय केलं मी 5 आन्सर काढण्यासाठी 10 डिवाइड बाय 2 केलं. तसंच मी इथे पी डिवाइड बाय 2 करते आहे. समजतंय ना. पी म्हणजे काही पेढे आहेत ते 2-2 प्रत्येक मुलाला 2-2 पेढे दिले तर 20 मुलांना किती. आता बघा इथे पी डिवाइड आहे तो काढून टाकायचा आहे. म्हणून काय करायचं आपण मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2. 2 ह्या दोन्ही साइडला मल्टिप्लाय करायचंय. मल्टिप्लाय का हे काय करायचं नक्की. आता इथे डिवाइड आहे 2 म्हणून उलटी क्रिया करायची मल्टिप्लाय म्हणजे हा 2 जाईल. बघा 2 इज इक्वल टू 20 मल्टिप्लाय बाय 2. 2 हा कॅन्सल झाला. पी इज इक्वल टू 40 म्हणजे टोटल पेढे किती होते बॉक्स मध्ये 40. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे बघूया. 5 चॉकलेट्स कॉस्ट 25 रुपीज. हाऊ मच डज 1 कॉस्ट म्हणजे 5 चॉकलेटची किंमत 25 आहे. तर एकाची किती. एकाची विचारले ना. इफ 1 चॉकलेट कॉस्ट के रुपीज म्हटलंय इथे आपण. के रुपीज. मग आता बघा एका चॉकलेटची
के रुपीज किंमत. तर 5 चॉकलेटची 5 मल्टिप्लाय बाय के होईल ना. एक चॉकलेट 2 रुपयाला आहे, 5 घेतले, एकूण किंमत 5 मल्टिप्लाय बाय 2 10, म्हणून 5 मल्टिप्लाय बाय के इज इक्वल टू 25 ही टोटल कॉस्ट आली. आता बघा इथे 5 हे मल्टिप्लाय आहेत म्हणून डिवाइड, बघा जे आहे त्याच्या अपोजिट, ऍडिशन असेल तर सबस्ट्रॅक्ट असेल तर ऍड, आणि मल्टिप्लाय असेल तर डिवाइड असेल तर मल्टिप्लाय. आता इथे मल्टिप्लाय आहेत, मग इथे आपण डिवायडिंग बोथ साइड बाय 5, म्हणजे जे इथे मल्टिप्लाय आहे त्याचं आपण डिवायडिंग बोथ साइड बाय 5, म्हणजे 5k डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 25 बाय 5. इथे फक्त के राहायला पाहिजे. 5 गेले, के इज इक्वल टू 5, म्हणजे एका चॉकलेटची किंमत किती आहे 5 रुपये. बघा हे झालं आपल्याला इक्वेशन बघितलं. इथे तुम्हाला नाउ आय नो इफ अ सेम ऑपरेशन इज कॅरिड आउट ऑन बोथ साइड ऑफ अ इक्वेशन एव्हरी टाइम द इक्वेशन रिमेन्स बॅलन्स, म्हणजे इक्वेशनच्या दोन्ही साइडला जर आपण एखादी ऑपरेशन केलं तर इक्वेशन हे बॅलन्स राहतं. हे आता तुम्हाला माहिती आहे. अजून काय माहिती आहे, व्हेन एनी ऑफ द फॉलोइंग ऑपरेशन आर कॅरिड आउट ऑन अन इक्वेशन द इक्वेशन रिमेन्स बॅलन्स, म्हणजे जेव्हा एखादं ऑपरेशन खाली जे ऑपरेशन दिलेत ना, मी तुम्हाला दाखवते. बघा पहिलं आहे ऍडिंग द सेम नंबर टू बोथ साइड, दोन्ही साइडला सेम नंबर ऍड केला, इक्वेशनची किंमत बदलत नाही. सबस्ट्रॅक्टिंग द सेम नंबर फ्रॉम बोथ साइड, दोन्ही मायनस केले दोन्ही साइडला, किंमत बदलत नाही, एकच नंबर पाहिजे. हा मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय सेम नंबर, दोन्ही साइडला एकाच नंबरनी मल्टिप्लाय केलं, किंमत बदलत नाही. डिवायडिंग बोथ द साइड बाय द सेम नंबर नॉन झिरो, म्हणजे डिवाइड केलं दोन्ही साइडला तरी पण किंमत बदलत नाही. आणि अजून एक तुमचं पाहायचं राहिलेलं आहे एक्सचेंजिंग द टू साइड, म्हणजे सेम आहे काहीच नाही, साईड चेंज केल्या तरी सुद्धा किंमत बदलत नाही. हा असं इक्वेशन आहे, ते आपण असं लिहिलं तरी सुद्धा साईड चेंज केली तरी सुद्धा इक्वेशनची किंमत बदलत नाही. हे आपण 5 गोष्टी लक्षात ठेवल्या. इथे आपण थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 27 कम्प्लीट करूया. पहा, अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, तसेच व्हिडिओ लाईक सुद्धा करा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 6th स्टँडर्डच्या स्टुडंट सोबत जास्तीत जास्त शेअर करा.